देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे त्रिविध का तुला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम सलाम. जुलै महिन्याचा हा दुसरा रविवार, परमेश्वर त्याची विपुल कृपा आणि त्याचे अगणित आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यावरती करत आहे. खरोखरच अगदी मनापासून, अंतःकरणापासून त्या देवाला धन्यवाद देत आजच्या ह्या उपासनेमध्ये आपण सहभागी होऊया. स्तोत्रकर्ता म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण प्रार्थना करूया. अनादि अनंत परमेश्वरा, आशीर्वादाच्या उगमा आणि कृपेचा स्रोत असलेल्या देवबापा, अगदी मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तुझ्या अखंडित कृपेबद्दल आणि अगणित आशीर्वादांबद्दल मनापासून आम्ही तुझी स्तुती, तुझी आराधना करतो. प्रभू, ही वेळ पुन्हा एकदा तू आम्हाला दिलीस. कुटुंब या नात्याच्या द्वारे कुटुंबियातील सर्व लहान थोर प्रियजन आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ या उपासनेच्या माध्यमातून येत असताना प्रभू, आमच्या मनाचा, बुद्धीचा तू ताबा घे. तू दिलेल्या या मौलिक संधीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि या संपूर्ण उपासनेमध्ये गीत गाण्याच्याद्वारे, तुझं वचन ऐकण्याच्याद्वारे प्रभू, तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. आम्ही पुन्हा एकदा स्वतःला काया वाचे मने तुझ्या पवित्र चरणाजवळ स्वतःचं समर्पण करतो. तुझ्या अनंत उपकारांबद्दल तुला धन्यवाद देऊन ही लहानशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाणी करत आहे, म्हणून तू ऐक. प्रियजन हो, यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत नंबर 33, ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, हे गीत आपण गाऊया. ध्रुपद आणि या गीतातील काही चरणं यावेळेस आपण गाऊया. आणि जो देव तुमच्या आणि माझ्यावर सतत प्रीती करणारा आहे, जो तुमच्या आणि माझ्यासाठी दयेचा सागर आहे, त्या देवाची स्तुती आराधना या गीताच्याद्वारे आपण करूया. देव बोले
यावेळेस आपण आणखीन काही स्तुतिगीतं गाऊन देवाला धन्यवाद देऊया, यासाठी की तुमच्या आणि माझ्या उपासनेचा प्रभू हा केवळ उपासनेचा नाही, परंतु तो तुमच्या आणि माझ्या जीवनाचा प्रभू आहे. ही इज द लॉर्ड ऑफ आवर लाईव्ज. आपल्या जीवनाचा तो प्रभू आहे आणि म्हणून त्या प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये आपण सदैव मान आणि आदर देतो. आणि हा मान आणि आदर काही स्तुतिगीतांच्याद्वारे आपण देवाच्या चरणाजवळ व्यक्त करूया आणि यावेळी स्तुतिगीतं गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला स्तुती असो, मान महिमा व गौरव त्या देवाला असो. आशा आहे की आपण प्रभूमध्ये सर्वजण आनंदी व निरोगी आहात. देवाला धन्यवाद असो. प्रियानो, दावीद राजा देवासाठी अनेक उपमा देताना आपण पाहतो. त्यामध्ये तो म्हणत आहे की देव आपला दयाळू आहे, कणवाळू आहे, मंद क्रोध आहे, कृपाळू आहे. तसंच तो म्हणत आहे की तो न्यायी देखील आहे, कारण तो पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. संकट समय देखील तो उच्च दुर्ग आहे. म्हणून दावीद राजा म्हणत आहे की मी अगदी मनापासून परमेश्वराचा धन्यवाद करेन, त्याची उपकारस्तुती करेन, त्याच्या नावाची कीर्ती वर्णेन. तर चला आपण सर्वजण मिळून त्याची कीर्ती वर्णूया, त्याच्या नावाला मान महिमा देऊयात आणि आपण गीते गाऊन त्याच्या आराधनेमध्ये जाऊयात. विश्वासहीनता तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है. जब जा रहा अंधकार से हाथ पकड़ कर चलाया, ले आया उजियाले में, क्योंकि यीशु भला है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. हे मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. हालेलुया. हालेलुया. चला आपण आणखी काही गीत गाऊन त्या मुक्तिदाता येशूला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया, टाळ्या वाजवून मोठ्या स्वराने त्याला धन्यवाद देऊया. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम है पापी नादान, हम है पापी नादान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम,
कुछ भी जानू ना, तेरे दम से ये दुनिया और कुछ भी जानू ना। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीचड़ से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीचड़ से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। मेरे पैर को दूर किया है, चट्टान पे खड़ा किया है। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। धन्य धन्य कहो। धन्य धन्य कहो। हालेलुया। हालेलुया। चला आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे पुन्हा एकदा लावूया, अति लीन आणि नम्र होऊन जो स्वर्गाच्या सिंहासनावरती रूढ आहे त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याला धन्यवाद देऊया। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। मेरा जीवन बने तेरी स्तुति
प्रभू येशू राजा. खरोखर प्रभू तुम्ही आमच्या सिंहासनाच्या मनाच्या सिंहासनावरती रूढ आहात म्हणून तुमचे आभार मानतो प्रभू येशू राजा. आमचं जीवन प्रभू तुम्ही धन्य बनवलेलं आहे प्रभू. खरोखर प्रभू येशू राजा दावीद राजाप्रमाणे आम्हीही म्हणतो प्रभू तुम्ही आमचा उच्च दुर्ग आहात प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो प्रभू. आमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्ही जाणता प्रभू. आमचं जीवन तुम्ही जाणता प्रभू येशू राजा. आमचं जीवन आशीर्वादित केल्याबद्दल तुमचे आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या प्रीतीबद्दल कृपेबद्दल प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो प्रभू. प्रभू हा स्तुती आराधनेचा यज्ञ तुम्ही मान्य असा तुम्ही करून घ्या प्रभू. येणारं वचन प्रभू आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रभू तुम्ही आशीर्वादाचं करा अशी प्रार्थना करीतो प्रभू. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या पवित्र आणि गोड नावाने प्रार्थना करीतो म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. आजच्या मननाकरता नियुक्त केलेले शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकूया. यावेळेस आपण स्तोत्रसहितामधून स्तोत्र 81 या स्तोत्राचं आपण आळीपाळीने वाचन करूया. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा, मंजूळ विणा व सतार वाजवा. शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. कारण हा इस्रायलासाठी नियम आहे, हा याकोबांच्या देवाचा निर्बंध आहे. तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफ वंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला. ज्याला मी ओळखिले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले, ते असे की मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे, त्याच्या हातातला हारा दूर केला आहे. तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडविले. मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले. मरिबाच्या जलाजवळ मी तुला पारखिले. अहो माझ्या लोकांनो ऐका, मी तुम्हास बोध करतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. तुला अन्य देव नसावा. तू परक्या देवाच्या पाया पडू नये. मीच तुझा देव परमेश्वर आहे. मीच तुला मिसर देशातून बाहेर काढिले. तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते भरीन. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही. ह्यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले. ते आपल्या संकल्पाप्रमाणे चालले. माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करीन. त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवीन. परमेश्वराचे देष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. आपण शेवटचं वचन सर्वजण मिळून वाचूया. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन. यावेळेस आपण आणखीन शास्त्रपाठ ऐकूया आणि उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4था अध्याय 2 ते 15 या वचनांचं वाचन यावेळेस करण्यात येईल. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4था अध्याय 2 ते 15 ही वचनं यावेळेस आपण ऐकूया. जुन्या करारामधून उत्पत्ती याचा 4था अध्याय 2 ते 15 ही वचने आपण ऐकूया. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण त्याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण त्याचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास? कारण तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दारापाशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करता तू त्यास दाबात ठेव. मग कायनाने त्याचा भाऊ आबेल ह्याच्याशी बोलणे केले आणि
असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरडत करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील, तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. देवबाप वाचलेली वचने आपल्याला आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादाची अशी करू. ह्यावेळी आपण पत्रातील मजकूर ऐकूया. संत पाऊलाचे रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 3 ते 11 ही वचनं आपण ऐकूया. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 3 ते 11 ही वचनं आपण ऐकूया. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 3 ते 11 वचने आपण वाचून पाहू. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात का? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण तो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलं असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला तो पापाला एकदाचाच मरण पावला. तो जगतो तो देवासाठीच जगतो. असे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. देवबाप वाचलेली वचने आपल्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित अशी करू. शुभवर्तमान आपण ऐकणार आहोत. त्याच्या अगोदर आपण देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा नम्र अंतकरणाने आपण गाऊया. रसना जरी आता नये आम्हावरी तथापि तू चित्तीवरी आम्हा पुरता देवा विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. यावेळेस आपण संत मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21 ते 26 वचनातलं शुभवर्तमान आपण ऐकूया. संत मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय 21 ते 26. खून करू नका आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हा सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडी आणि दमडी फेडीपर्यंत तू त्यांच्यातून सुटणारच नाहीस. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे प्रभू तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वासांगीकार जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण सूचना ऐकणार आहोत आणि या सूचनेमध्ये प्रामुख्याने विवाह घोषणा आहे. सर्वांस कळविण्याकरता प्रसिद्ध करण्यात येते की कुमारी प्रीती मिसेस आणि मिस्टर सुनील यशवंत चोपडे, सभासद ख्राइस्टचर्च, यांची कन्या हिचा विवाह आकाश मिसेस आणि मिस्टर प्रवीण प्रकाश सिंग, सभासद चर्च ऑफ ख्राइस्ट बारामती, ह्यांचा चिरंजीव, ह्याचबरोबर बुधवार दिनांक 14/7/21 रोजी दुपारी 12 वाजता हॉटेल सिटी इन बारामती येथे संपन्न होणार आहे. हा विवाह होणे नियमबाह्य असल्याचे कायदेशीर कारण जर कोणास ठाऊक असेल तर त्याने किंवा तिने ते कारण विवाहविधी चालक पास्टर अब्राहम श्रीवास्तव ह्यांना विवाहापूर्वी लेखी कळवावे. या विवाहाची पहिली घोषणा रविवार दिनांक 4 जुलै रोजी करण्यात आली. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 9 जुलै झूम ॲपद्वारे आयोजित झालेल्या उपासनेमध्ये करण्यात आली आणि आज दिनांक 11/7 विवाह घोषणेची ही अंतिम सूचना आहे. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गीय पित्याजवळ सदैव मानव परिवारासाठी मध्यस्थी करीत आहे, त्याच्याद्वारे आपल्या विनंत्या आपण स्वर्गीय पित्याजवळ सादर करूया. आपण प्रार्थना करू. दयाळू देव बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आमच्या उद्धारका, तू आमचा आरोग्याचा दाता आहेस, आम्हाला रोगमुक्त करणारा यहोवा राफा तू आहेस. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, आम्ही अनुभवत असलेल्या सर्व आरोग्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो, कारण तुझ्या पवित्र पंकजाखाली प्रभू तू आम्हाला सुखरूप ठेवलंस. आमच्यापैकी जे प्रभू आजारी होते, हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ होते, त्या सर्वांना प्रेमळ परमेश्वर तुझ्या स्पर्शाच्याद्वारे तू उत्तम आरोग्य दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू तुला धन्यवाद देतो. विशेष करून प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत. अजूनही ज्यांना आरोग्याची गरज आहे, जे अजूनही प्रेमळ परमेश्वर अडचणीत आहेत, अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागत आहे, निराश आहेत, हताशा आहेत, प्रभू आज आम्ही त्यांच्यासाठी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत. स्वर्गातून तुझा पवित्र शब्द तू उच्चार, तू आमच्या सोबत आहेस, तुझा स्पर्श त्यांना जाणवू दे प्रभू, आणि त्या सर्वांना प्रभू त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळू दे प्रभू. अशा मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत. कित्येक जण आपले प्रियजन आजारी आहेत, अडचणीत आहेत, म्हणून निराश आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत. प्रभू त्यांची निराशा, त्यांचं कष्ट प्रभू तू निवारण कर.
त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. त्यांच्या मनामध्ये तुझ्यापासून मिळणारी उभारी प्राप्त होऊ दे प्रभू. जीवन जगण्यासाठी लागणारी सर्व प्रेमळ परमेश्वर आशा त्यांच्या मनामध्ये तू निर्माण कर. आणि या जगामध्ये येणाऱ्या सर्व संकटांना सामोरं जात असताना तुझ्या ठाई निर्माण होणारं बळ, तुझ्या ठाई निर्माण होणारी आशा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे प्रभू. आज आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत. प्रेमळ परमेश्वरा, अनेक जण अनेक प्रकारच्या कार्याला सुरुवात करत असताना निराश होतात, हताश होतात, कार्यामध्ये यश सिद्धी प्राप्त होत नाही म्हणून प्रभू ते काम सोडून देतात. परंतु प्रभू, तू आमचा यहोवा निसी आहेस, आम्हाला यश देणारा, आमच्यासाठी जणू काय तू ध्वज आहेस. प्रभू, तू आमच्या हातचं काम यशस्वी होण्याकरता प्रभू तू सहाय्य कर. आमच्या कष्टाला, आमच्या प्रयत्नांना तू यश दे प्रभू. जे अनेक जण प्रभू निराश आहेत, त्यांच्या मनातील निराशा दूर करून प्रभू तुझ्या ठाई आम्हाला यश मिळतं याचा सुखद अनुभव त्यांना प्राप्त होऊ दे. होय प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा यहोवा रोई, आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. खरोखरच जसा मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो तसंच प्रभू या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना अनेक अडथळे आहेत, अडचणी आहेत, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्या आहेत. रोजगार करणाऱ्या लोकांना प्रेमळ परमेश्वरा अनेक वेळेला अनेक प्रकारच्या संकटांना, समस्यांना सामोरं जावं लागत आहे. परंतु मेंढपाळाप्रमाणे आमची दैनंदिन उपजीविका प्रभू आम्हाला लाभू देणारा, आमची रोजची भाकर आम्ही प्रार्थनेमध्ये तुझ्याकडे मागतो ती भाकर आम्हाला देणारा तू देव आहेस. तुझ्या सर्व उपकारांबद्दल आणि आम्हावर करत असलेल्या तुझ्या अगणित अशा आशीर्वादांबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. मेंढरांप्रमाणेच तू आमची काळजी घेतेस, संरक्षण करत आहेस. यहोवा रोई देव, तू सदैव आमच्याबरोबर आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो प्रभूजी. आज विशेष करून प्रभू आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करत आहोत. देशामध्ये प्रेमळ परमेश्वरा सर्व काही सुव्यवस्थितपणे कारभार व्हावा आणि प्रभू ज्या तळागाळातील लोकांसाठी असलेल्या ज्या सुविधा आहेत, योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून प्रभू जी प्रशासकीय यंत्रणा आहे, अधिकाऱ्यांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू. आम्ही देशाच्या मंत्रिमंडळासाठी, विशेष करून महाराष्ट्र राज्यासाठी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. मंत्रिमंडळासाठी प्रार्थना करतो प्रभू. आणि खरोखरच प्रभू या पॅन्डेमिकमध्ये प्रभू या सर्व पुढाऱ्यांचं तू मार्गदर्शन करत आहे, त्यांना तुझं आरोग्य देत आहेस, कृपा पुरवत आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आम्ही जनता या नात्यानं सुद्धा प्रभू आम्ही नियमांचं पालन करावं, नियमांच्या अधीन राहून प्रेमळ परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे वागून प्रभू खरोखरच या पॅन्डेमिकमधून मुक्त व्हावं असा अनुग्रह, असा आशीर्वाद तो आम्हा सर्वांना दे ही या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत. विशेष करून प्रभू जे हॉस्पिटल्स आहेत, सर्व डॉक्टर्स आणि कोल्हापूर सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन, सर्व डॉक्टर्स प्रभू, परिचारक, परिचारिका आणि सर्व वॉर्ड बॉयज आणि ड्रायव्हर्स असे सर्व माध्यमातून सेवा करणाऱ्या सर्व लहान थोरांसाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या उत्तम अशा योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो प्रभू, त्यांना तुझं आरोग्य दे, त्यांच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. त्याचप्रमाणे इतर सेवाभावी संस्थांमधून सेवा करणारे आणि आरोग्याच्या सेवेमधून आणि प्रभू सफाई कामगार आणि अनेक सेवक प्रभू अशाही परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून प्रभू जनमानसामध्ये आपली योगदान देत आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रभू. दया आणि कृपा कर, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. त्याचप्रमाणे प्रभू अनेक मंडळसुद्धा प्रभू आपला योगदान या तुझ्या सेवेच्या माध्यमातून देत आहे. ख्रिस्ती युवक मंच यांनी परमेश्वरा तुझ्या सेवेसाठी जी सुरुवात केली आहे त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आणि ज्यांना प्रभू कोणाचा आधार नाही आणि जे हतबल आहेत अशांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अशा अनेक संघटना असतील प्रभू, त्या सर्व लोकांसाठी त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. त्यांची सेवा येणाऱ्या काळामध्ये तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही धर्मप्रांतातील सर्व आचार्य मंडळ यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्या सर्वांची सेवा तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर. सर्व सेवकांना तुझं उत्तम आरोग्य दे आणि त्यांची प्रार्थनेची सेवा, वचनाची सेवा तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर प्रभू. आमच्या मंडळीतील जे वडीलजन आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मंडळीचे जे वडील आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तुझा अनुग्रह आणि आशीर्वाद. ज्या गृहिणी आहेत, ज्या माता आहेत प्रभू, तरुण लेकरं आहेत, क्वायर आहे, संडे स्कूलची मुलं आहेत, या सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. आम्ही जीवन जगत असताना तुझ्या दयेचा, कृपेचा स्पर्श आम्हाला सदैव जाणवू दे प्रभू. आमच्या सभोवती तुझ्या आरोग्याचं वेष्टन सदैव ठेव हीच या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. आज आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहेत प्रभू, त्या सर्वांना तुझा अनुग्रह दे, आशीर्वाद दे प्रभू. आणि त्यांच्या आयुष्याची वाटचाल यशप्रद आणि आरोग्यदायी वातावरणामध्ये व्हावी असं तू दयेने कृपेनं कर. आज तुझ्या वचनातून मार्गदर्शन करणार
करण्याकरता प्रेमळ परमेश्वरा तुझे सेवक आणि आमचे प्रिय मित्र रेवण गोगटे पाळक साहेब प्रभू तुझ्या वचनाची सेवा आमच्यामध्ये करणार आहेत. त्यांचं वचन प्रभू आम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी अधिक आशीर्वादाचं व्हावं, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाचं व्हावं असं तू दयेनं कृपेनं कर. आम्ही सर्वजण काया वाचे म्हणे तुझ्या चरणाजवळ येतो. आमचा अशक्तपणा तुझ्या चरणाजवळ कबूल करतो. आमच्या मनाचा बुद्धीचा तू ताबा घे प्रभू आणि तुझ्यामध्ये चालण्यासाठी आम्हाला अधिक सामर्थ्य अधिक शक्ती दे. या सर्व विनंती आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने सादर केल्या म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया. यावेळेस उपास संगीतातून गीत नंबर 506 हे गीत यावेळेस आपण गाऊया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समाजात से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. यावेळेस आपल्यामध्ये कोल्हापूर धर्मप्रांतातील माझे सहकारी रेव्हरंड सन्मान्य गोगटे पाळकसाहेब यांना मी गेल्या आठवड्यामध्ये आमंत्रित केलं आणि खरोखरच त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार करून आजच्या ह्या उपासनेमध्ये संदेश देण्यासाठी तयारी दर्शवली. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपण नेहमीच मला ऐकत आहात आणि आज सन्मान्य रेव्हरंड गोगटे पाळकसाहेब देवाच्या वचनातून आपल्याला बोध करणार आहेत, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगणार आहेत. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की यावेळेस त्यांनी वचनाची सेवा करण्यासाठी कृपा करून यावं. हे ईश्वरा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी मानवी बुद्धीला अगम्य अशा उत्तम गोष्टी तू सिद्ध केल्या आहेस. आम्हाला हव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टीहून अधिक अशी तुझी अभिवचने आम्हाला मिळावीत आणि सर्व गोष्टींपेक्षा आम्ही तुझ्यावर अधिक प्रीती करावी म्हणून तू आमच्या हृदयात तुझ्यावरील प्रीतीचा वर्षाव कर. ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आजच्या असणाऱ्या शास्त्रपाठांकडे पाहत असताना उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4 अध्याय 2 ते 15 ही वचनं, रोमकरसपत्र याचा 6 अध्याय 3 ते 11 ही वचनं आणि संत मत्तय क्रोशवर्तमान याचा 5वा अध्याय 20 ते 26 या वचनांचं मनन आणि चिंतन आज आपण करणार आहोत. देवाच्या नावाला धन्यवाद देत असताना क्राइस्ट चर्च या ठिकाणी येऊन देवाचं गौरव स्तुती करण्यासाठी आणि देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी सन्माननीय BJ मोरे रेव्हरंड यांनी मला बोलवलं. याबद्दल मी त्यांचा
ऋणी आहे. त्याचप्रमाणे पास्टर कमिटीचे सर्व मेंबर्स त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. पॅन्डेमिक सिच्युएशनपासून कोविड-19चा असणारा जो त्रास आहे, जो प्रादुर्भाव आहे, यामुळं आपण सर्वजण अत्यंत कठीण अवस्थेमध्ये किंवा एक प्रकारचं असणारं मानसिक खच्चीकरण झाल्याप्रमाणे आपण जीवन जगत असतो. मंदिराचे दरवाजे आपल्यासाठी बंद आहेत अजून पण, आणि आपल्या प्रार्थना आणि आशा आहे प्रभूमध्ये की लवकरच आपल्याला देवाच्या पवित्र मंदिरामध्ये येऊन त्याची स्तुती आणि आराधना आणि गौरव करता येईल. तोपर्यंत यूट्यूबद्वारे किंवा असणाऱ्या या मीडियाद्वारे देवाच्या वचनाची सेवा सर्व आचार्यांना करता येते. याबद्दल देखील देवाच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या असणाऱ्या शास्त्रभागाकडे वळत असताना जुन्या करारातून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि 1 ते 12 ही वचनं आपण ऐकली. आणि या असणाऱ्या वचनांकडे पाहत असताना 2 ते 15 ही वचनं वाचली आपण. आणि या वचनांकडे पाहत असताना देवाचा गौरव असो, हे फार संडे स्कूलच्या काळापासून आपण हा शास्त्रभाग ऐकत आलो आहोत. काईन आणि आबेल यांच्या असणारी गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचे असणारे आईवडील म्हणजे आदाम आणि हवा. आणि या ठिकाणी पहिल्याच वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आदामाने आपली स्त्री हवा हिला जाणले आणि ते गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. आणि ती म्हणाली, काईनाबद्दल ती काय म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. आणि नंतर तिने त्याचा भाऊ हबेल याला जन्म दिला आणि हबेल मेंढपाळ झाला. हबेलाविषयी ती काही बोललेली दिसत नाही आपल्याला या ठिकाणी. आणि मग काईन शेतकरी झाला असं म्हटलेलं आहे. काही काळ लोटल्यानंतर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नामधील काही भाग अर्पण म्हणून आणले. आणि हबेलाने देखील आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या म्हणजे त्यातल्या पुष्टातील पुष्ट आणि असे काही अर्पण त्या ठिकाणी आणण्यात आलं. मग आपल्या सर्वांना माहीत आहे काईन आणि हबेल यांचं अर्पण या ठिकाणी आलं. परंतु काईन आणि त्याचं अर्पण याचा देवाने किंवा परमेश्वराने आदर केला नाही, ऑनर्ड झालं नाही ते. आणि म्हणून काय झालं, काईन संतापला. आणि या ठिकाणी आपण बघतो काईन या शब्दाचा अर्थच असा आहे गेट ऑर क्रिएट. आणि ते सिग्निफाईज पोझेशन. आणि हबेल किंवा एबल सिग्निफाईज व्हॅनिटी. आणि काईन हा एक विकेड पर्सन आपल्याला पाहायला मिळतो. आणि क्राफ्टी, एक वेगळ्या प्रकारच्या मनामध्ये असणाऱ्या विचार आणि कल्पना हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रौर्य हा मानवी स्थायी स्वभाव किंवा स्थायी भाव आणि या काईनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे काही उगवलं आहे तेच त्यानं देवाला देण्याचा प्रयत्न केला. जे काही उगवलं आहे ते देवाला देण्याचा प्रयत्न केला. निरर्थक अर्पण आणखी आणू नका असं एक वचन आहे. थोड्याच वेळा आपण त्या वचनाकडे जाणार आहोत. आणि काईनाने अर्पण सादर करताना आपण कसे द्यावे हे लक्षात त्याने घेतले नाही. कारण स्तोत्र 139 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की हे परमेश्वरा, तू माझं बसणं आणि उठणं जाणतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची कल्पना आहे. माझ्या मनातील प्रत्येक विचार तू जाणतोस. मी बोलण्यापूर्वी माझ्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द तुला ज्ञात आहे. आणि असा असणारा हा परमेश्वर जो अंतर्याम जाणणारा परमेश्वर आहे, या अंतर्याम जाणणाऱ्या परमेश्वरानं काईनाची असणारी जी विचार आणि कल्पना आणि त्याची जी भावना होती त्याच्या मागे असणारे त्याचा जो विचार होता हा त्याने जाणला. आणि म्हणून
कायनाच्या असणाऱ्या अर्पणाचा या ठिकाणी आदर केला गेला नाही. पुढे असं झालं, तेव्हा काईन मात्र संतापला आणि मग हबेलाचं ॲक्सेप्टेड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काईनानं ज्याप्रमाणे आपला अर्पण सादर केलं त्यामध्ये त्याचा असणारा स्थायीभाव, त्याची असणारी वैचारिक बैठक आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे 5व्या वचनामध्ये 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, 5वं वचन आपण ऐकूया, पण काईनाने त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही म्हणून काईन संतापला आणि त्याचे तोंड उतरले. काईन संतापला आणि त्याचं तोंड उतरलं. साहजिक आहे, देवानं आपल्या आपण केलेल्या अर्पणाचा त्यानं आदर केला गेला नाही आणि म्हणून तो संतापला, त्याचं तोंड उतरलं, नाराज झाला. आणि मग देव त्याला म्हणाला, परमेश्वर त्याला म्हणाला काईनाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? 7वं वचन सांगतं, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? मुद्रा प्रसन्न होण्यासाठी बरं करणं गरजेचं आहे. मुद्रा प्रसन्न राहण्यासाठी आमच्या असणाऱ्या कृती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी त्याचं तोंड उतरलं आणि त्यानं बरं केलं नाही. आणि मग पुढे असं म्हटलं आहे, पण तू बरे केले नाही, जर तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे आणि त्याचा रोग तुझवर आहे, करता तू त्यास दाबा ठेव. तुझ्या असणाऱ्या या दाराशी जे पाप टपून आहे आणि तू बरं करावंस आणि तू जर बरं नाही केलंस तर जे पाप दाराशी टपून आहे आणि ज्याचा रोग तुझ्यावर आहे त्याकडे तुझं लक्ष असू दे. प्रसन्न मुद्रेने राहण्यासाठी तुला चांगलं ते करायचं आहे. देवाकडे जात आहेस, देवाला अर्पण घेऊन जात आहेस, कोणत्या प्रकारचं अर्पण घेऊन जात आहेस हे महत्त्वाचं नाही आहे. अर्पण घेऊन जात असताना तुझी असणारी जी वैचारिक बैठक आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दिखावा करण्यासाठी अर्पण घेऊन जाऊ नकोस, इतरांनी पाहावं म्हणून अर्पण घेऊन जाऊ नकोस. संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाने त्याच्या असणाऱ्या या अर्पणाचा अनादर केला, त्याचा आदर केला नाही आणि त्याचं तोंड उतरलं, त्याची मुद्रा प्रसन्न झाली नाही. Why your countenance has fallen? आणि तू चांगलं ते कर ना, मग तुझी मुद्रा प्रसन्न राहील. परिणाम काय झाला पुढे? आणि मग पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करता तू त्यास दाबात ठेव असं देवाने त्याला सांगितलं. मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणं झालं. बाहेर भेटले असती नंतर रानात वगैरे, तो तिकडे शेरडं मेंढरं घेऊन चाललाय, हा शेताची मशागत करण्यासाठी गेलेला आहे आणि दोघं भाऊ भेटले. या अर्पणानंतरचा असणारा हा पहिला प्रसंग आहे, पहिली भेट आहे त्यांची. आणि मग काय झालं, भाऊ याच्याशी त्याचं बोलणं झालं आणि असे झाले की शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केलं. That is the first murder in the holy book. तो पहिला खून होता देवाच्या राज्यामध्ये असलेला. देवाने मानवाला त्याच्या असणाऱ्या प्रतिमेमध्ये बनवलं, त्यामध्ये आपला श्वास टाकला, परंतु मानवाने केलेले डिसओबिडियन्स, त्याचं असणारं जे आज्ञापालन त्याला करावं म्हणून सांगितलं होतं ते त्यानं केलं नाही. आणि त्यानंतर त्याला झालेली शिक्षा आणि त्यानंतरच असणारी ही दुसरी पिढी आणि यांच्यामध्ये एक वैमनस्य निर्माण झालं आणि त्या ठिकाणी पहिला खून झाला, पहिलं रक्त सांडलं गेलं. आणि हे केवळ या असणाऱ्या काईनाच्या संतापातून, त्याच्या असणाऱ्या द्वेषातून, त्याच्या असणाऱ्या क्रूरतेमधून, त्याच्या असणाऱ्या असूयेमधून हे रक्त सांडलं गेलं आणि हा पहिला खून झाला. आणि मग परमेश्वरात मग काय झालं, काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. आणि मग परमेश्वराने काईनास विचारले, अरे तुझा भाऊ कुठे आहे?
तुझा भाऊ हबेल कुठे? असं विचारल्यानंतर काहीन काही गडबडला वगैरे नाही. काहीन धूर्त आहे, निगरगट्ट आहे. यानं आपल्या भावाला मारलेलं आहे आणि म्हणून परमेश्वराने त्याला विचारलं की हा काय बोलतोय बघूया आपण, हा प्रांजळपणे आपली कबुली करतोय किंवा नाही. आणि या ठिकाणी काय म्हणतो तो, तुझा भाऊ कुठे आहे, हबेल कुठे आहे? तर तो म्हणाला मला काय ठाऊक किंवा मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे काय? अत्यंत उद्धट रीतीने बोलणारा हा माणूस. भावाला त्याने मारलं आणि म्हणतो मी त्याचा राखणदार आहे काय? आणि मग देव बोलला तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. हे रक्त ओरड करत आहे माझ्याकडे भूमीतून. तू त्याला मारलंस, तू त्याला ठार केलंस, एक जीव घेतलास आणि ते रक्त माझ्या कानापर्यंत ओरडत येत आहे. तू का जीव घेतलास? तुझ्या मनामध्ये क्रोध आहे, तुझ्या मनामध्ये तू विकेड आहेस, क्रूर आहे. त्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आहेत यांनी तू खचाखच भरलेला आहेस आणि म्हणून तू तुझ्या भावाचा द्वेष केलास. एक माझ्या भावाचं चांगलं झालेलं आहे, माझ्या भावाचं त्यानं केलेला जे त्यानं दिलेलं जे अर्पण आहे ते देवाने आदर केलेलं आहे, याचा तुला अभिमान वाटण्यापेक्षा तू त्याचा द्वेष करत आहेस. भावानं चांगलं झालं, भावाचं माझं चांगलं झालं याचा आनंद होणं गरजेचं आहे, परंतु भावाला 1 इंच जागा जास्त मिळालेली खपत नाही आम्हाला. भावाच्या घरातलं पाणी आमच्या दारामध्ये येऊ देत नाही आम्ही. भावाला जी सुविधा नाही ती मला जर मिळाली नाही तर मी ती सुविधा पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि हे केवळ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, क्रूरता, क्रौर्य याचा असणारा एक अविभाज्य घटक आहे जो मानवाच्या मध्ये वसत असतो. आणि माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्यानंतरच असणारा भाग आपल्याला माहीत आहे. कशा प्रकारे काईन आणि हबेल हे आशीर्वादित झाले, काईनला कशा प्रकारचा शाप मिळाला आणि तो कसा परागंदा होऊन भटकू लागला. हे कशाचं द्योतक होतं? तर त्याच्या असणाऱ्या त्याने स्वतःवरती नियंत्रण ठेवलं नाही, पापावरती रोख ठेवला नाही, कंट्रोल केलं नाही आणि त्याची असणारी परिणिती तो परागंदा होऊन भटकू लागला. माणसानं शांत चित्तानं विचार करावा. देवाच्या सानिध्यामध्ये जगत असताना आम्ही अर्पण कशा प्रकारे घेऊन जात आहे, कशा प्रकारचं अर्पण आम्ही परमेश्वराला सादर करणार आहोत. होशेयाचा ग्रंथ 6 अध्याय आणि 6 वचन आम्हाला सांगतं, मी यज्ञाचा नाही, परमेश्वर देव काय म्हणतो, मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. यज्ञ करण्यापेक्षा दया करा. रस्त्यावरती भुकेले आहेत, कंगाल आहेत, त्रासात आहेत, अडचणीत आहेत, कोविड-19मुळे परागंदा झालेले आहेत, पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये हवालदिल झालेले आहेत. अशा असणाऱ्या सर्व लोकांचा समाचार घेणं आणि म्हणजे यज्ञाचा नाही तर परमेश्वर दयेचा भुकेला आहे. आणि होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. देवाचं ज्ञान काय सांगतं याकडे लक्ष देणं आणि यज्ञापेक्षा दयेचं भुकेलं असणारं याप्रमाणे जगणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु बऱ्याचदा या गोष्टी आमच्याकडून होत नाहीत आणि म्हणूनच क्रूरता हे आपल्याला पाहायला मिळते. यज्ञाबद्दल किंवा दानाबद्दल कशा प्रकारचं अजून एक वचन आहे. अमावस्याचा ग्रंथ याचा 5 अध्याय 21 ते 25 या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, अमावस्या करवे, तुमच्या उत्सवाचा मला तिटकार आहे, मी ते तुच्छ मानतो. तुमचा पवित्र मेळ्याचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम आणि अन्नार्पणे अर्पिले तरी त्यात मला संतोष नाही. तुमच्या पुष्टपशूंच्या शांतार्पणाकडे मी ढुंकून देखील पाहणार नाही.
तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या. तुमच्या बिनांचे वादन मी ऐकणार नाही, परंतु न्याय पाण्याप्रमाणे आणि धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहिली पाहिजे. न्याय प्राण्याप्रमाणे वाहिला पाहिजे. कारण न्याय, शांती, समानता या असणारे देवराज्याची असणारी मूल्य आहेत. आणि या मूल्यामध्ये न्याय आणि धार्मिकता याप्रमाणे जगण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला आज सहाय्य करावं, अशा प्रकारची प्रार्थना करणं आणि त्याप्रमाणे राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि यातील काही वचनांचं आपण वाचन केलं थोड्याच वेळापूर्वी. आणि त्यामध्ये 6वा अध्याय 3 ते 11 या वचनांकडे पाहत असताना देवाचं वचन सांगतं की किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण मरणातील बाप्तिस्म्यामुळे त्याच्यामध्ये पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनावर चालावे. पश्चातापी जीवनामध्ये चालावं. योग्य प्रकारची असणारी प्रवृत्ती आपण धारण करावी. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहो तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. 7वं वचन सांगतं, कारण जो कोणी मेला तो पापांच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावले असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये स्वतःला पापाला मेलेले खरे पण देवप्रित्यर्थ जिवंत असलेले असे आम्ही मानणं. याचा अर्थ असणारा क्रूरता बाजूला करणं, स्वच्छ मनानं स्वच्छंदी जीवानं जगणं, एक नवीन पर्सनॅलिटी धारण करणं, नवीन एंटिटी असणं, नव्या विचारामध्ये जगणं आणि भावाला कुठल्याही प्रकारचा द्वेष न दाखवता त्याच्यावरील प्रीतीमध्ये जगणं हे अत्यंत गरजेचं आहे. शिवर्तमानामध्ये आपण बघितले की मत्तई शिवर्तमान याचा 6वा अध्याय 5वा अध्याय आणि 20 ते 26 ही वचनं आपण ऐकली. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खून करू नको, चोरी करू नको, आणि जो कोणी तो न्यायसभेस दंडपात्र ठरेल. आणि मग पुढे शुभवर्तमान आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा किंवा मूर्खा म्हणेल असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेला पात्र होईल. आणि जो कोणी त्याला मूर्खा म्हणेल तो नरकाच्या अग्नीमध्ये जाईल किंवा त्या शिक्षेला पात्र ठेवेल. हे देवाचं असणारं वचन आहे. आणि म्हणून पुढं असं म्हटलेलं आहे, यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर, तुला स्मरण झालं तू आणलंस वेदीजवळ दान आणत आहेस आणि आणताना तुझ्या लक्षात आलं की मी माझ्या भावाला काहीतरी बोललेलो आहे, भाव माझा काहीतरी द्वेष करत आहे, तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर तेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. आणि मग प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. ते दान समर्पित होईल आणि त्या दानाचा आदर केला जाईल. काय नाही असं केलं. त्याला चलताय, देवाला चलताय नाही चालत. टेक इट फॉर ग्रांटेड, नॉट ॲट ऑल. योग्य त्याला देणं आणि दान तिथंच ठेव. रिकन्साईल विथ युअर ब्रदर अँड कम, आणि मग हे दान ॲक्सेप्ट केलं जाईल. आणि जोपर्यंत आपण असं करत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या असणाऱ्या देवाला ओळखत नाही. प्रभूची प्रीती आमच्यामध्ये राहत नाही. माझ्या ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण बघितले की विधवेचे 2 टोल्या, अत्यंत सुंदर असं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं.
विधवेनं 2 टोल्या टाकल्या, परंतु त्या ठिकाणी ती येत असताना त्या मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठे भांडारं होती, त्या ठिकाणी भांडी ठेवली होती आणि त्यामध्ये ती थरथर कापत एका बाजूनं आली की कोण आपल्याला बघेल की काय, आणि तिनं आपल्या ते 2 टोल्या घेतल्या, इकडे तिकडे पाहिलं आणि पटकन टाकल्या, कुणी बघू नये म्हणून. का तर हे कमी आहे म्हणून. आणि मग प्रभूश्री सांगलं की या बाईनं टाकलेलं सर्वात अधिक आहे, कारण हिनं आपलं सर्वस्व टाकलं, आपलं होतं नव्हते ते टाकलेलं आहे. आणि मग पहिल्या भागामध्ये आपण बघतो की लोक मोठमोठे दान आणून त्यामध्ये ओतत होते, सोनं नाणं काय असेल ते. परंतु या विधवा बाईनं 2 टोकल्या, विच वॉज ॲक्सेप्टेड, कारण तिनं आपल्या मनापासून संतोषानं ते दिलं होतं. जेव्हा तुझा उजवा हात दान करतो तेव्हा तुझ्या डावा हात अनभित असणं गरजेचं आहे. तुझ्या डाव्या हाताबद्दल की माहीत असेल नाही पाहिजे की तू काय केलेस आणि किती टाकलेस. डिंडोरा पिटवायची गरज नाही. संतोषाने देवाला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि दान देत असताना किंवा दान देण्याचा विचार केल्यानंतर आपल्या बंधूबरोबर रिकन्सिलेशन करणं, समेट करणं आणि मग देवाच्या पवित्र बेदीजवळ येणं हे आमच्यासाठी चांगलं आहे. आणि प्रभू करो या पॅन्डेमिक काळामध्ये जे अडचणीत आहेत, त्रासात आहेत, कष्टी आहेत, कोविड-19मुळं बेजार झालेले आहेत, अशांसाठी आम्ही आमचं आज दान देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या असणाऱ्या पोटापाण्याची सोय करणं आणि अशांसाठी आमच्या असणारे पाकिटं आम्ही उघडणं आणि हे दान त्यांना देणं, त्यांच्या कार्यासाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो आणि येणाऱ्या संपूर्ण वेळेमध्ये त्याच्या सानिध्यात आणि समक्षतेमध्ये तो आम्हाला ठेव. अत्यंत उद्बोधक अशा संदेशाबद्दल मी सन्मान्य गोगटे बाळासाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण ख्रिस्ती जीवन जगत असताना खरोखरच आपल्यामध्ये एक निकोप अशा प्रकारचं नातं असावं आणि समेटाची सेवा जी देवानं प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला दिलेली आहे, त्या समेटाच्या सेवेचं पाईक आपण कसं व्हावं याचं उत्तम मार्गदर्शन सन्मान्य पाळकसाहेबांनी आपल्या संदेश वचनातून दिलेलं आहे. पुन्हा एकदा मी सन्मान्य पाळकसाहेबांचे मनापासून आभार मानतो. शेवटी आपण सर्वजण मिळून आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. Christ,